जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका तब्बल 10 वर्षांनंतर होत आहेत. सध्या पक्षातून जोरदार प्रचार सुरू असून आपले उमेदवार निवडून यावे यासाठी सर्व पक्षाने सर्वत्र ताकद लावल्याचं पाहायला मिळतंय. पैठण तालुक्यातील पाचोड जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी दुहेरी लढत होत असल्याचं पाहावयास मिळतंय. शिंदे सेनेकडून खासदार संदीपान भुमरे यांचे पुतणे तथा पैठणचे आमदार विलास भुमरे यांचे चुलत बंधू शिवराज भुमरे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून विलास शेळके हे मैदानात आहेत. पाचोड गटात गेल्या 20 वर्षापासून भुमरे कुटुंबाचं वर्चस्व पाहायला मिळतंय. या गटामधून 2 वेळा विद्यमान आमदार विलास भुमरे हे निवडून आलेले आहेत. या दोन्ही वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून विलास शेळके यांनी जोरदार फाईट दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा पाचोड गटामध्ये विलास शेळके यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर पाचोड गणामधून सुनीता आबासाहेब भुमरे यांना उमेदवारी दिली आहे. सध्या दोन्ही पक्षाकडून डोर टू डोर प्रचार सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. पाचोड गड हे खासदार संदीपान भुमरेंचा 35 वर्षांपासूनचा गड आहे. आता या गडामध्ये विरोधकांनी जोरदार प्रचार सुरू केलाय. शिंदे शिवसेनेकडून पंचायत समितीसाठी उमेदवारी मिळावी यासाठी मोठ्या प्रमाणात रस्सीखेच निर्माण झाली होती. मात्र शेवटच्या क्षणी भुमरे कुटुंबियांनी पहिल्यांदा गटामध्ये नव्याने समावेश झालेल्या गावात उमेदवारी दिली असल्याने अनेकात नाराजीचा सूर आहे. भाजपने देखील पाचोडमध्ये पुरस्कृत उमेदवार दिलेले आहेत. मात्र आतापर्यंत शिवसेना आणि भाजप एकत्र लढत करत असल्याने या ठिकाणी केवळ शिवसेनेची चलती असल्याने भाजप बॅकफुटवर जाण्याची दाट शक्यता असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. सिद्धार्थ मगर, MCN न्यूज, पाचोड.